वेलकम टू लर्निंग स्पेस. स्टॅटिस्टिक्स चॅप्टर मध्ये हिस्टोग्राम हा एक भाग आहे आपल्याला. तर हिस्टोग्राम म्हणजे काय? बेसिकली हा रेक्टँगल्सला जोडून आपण जो ग्राफ बनवतो तो आहे हिस्टोग्राम. या रेक्टँगल मध्ये रेक्टँगलचा जो बेस आहे तो काय? इट इज नथिंग बट द क्लास. आणि त्याची हाईट जी आहे ती काय? आपल्या दिलेल्या डेटा मधली फ्रिक्वेन्सी असते. तर याचं उत्तर सोडवतो ना, आता आपल्याकडे क्वेश्चन आहे. इथे 210 फॅमिलीची इन्व्हेस्टमेंट दिली आहे ₹1000 मध्ये, आणि आता हिस्टोग्राम बनवायचा. सो ग्राफ पेपरवर हा सोडवायचा असतो. आपल्या बोर्ड परीक्षेत अशाच पॅटर्नचा असतो. डाव्या साईडला आपला ग्राफ असतो आणि उजव्या साईडला आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं असतं. तर चला हा प्रश्न सोडूयात. सुरुवात काय करायची? पहिली स्टेप आपण लिहून दिली होती. फर्स्ट स्टेप इज दिलेला टेबल जशास तसा उतरून घ्यायचा. दिलेला आडवा आहे तर आपल्याला उभा व्हर्टिकली लिहून घ्यायचा आहे. हा कंटिन्युअस क्लास दिसतोय, 10 ते 15, 15 ते 20. नसल तर कंटिन्युअस करून घ्यायचा. इथे आता कंटिन्युअस क्लास ऑलरेडी आहे, तर 2 कॉलमचा टेबल होईल. नसेल तर कंटिन्युअस क्लासचा टेबल वाढवावा लागेल, 3 कॉलमचा होईल. तर इथे 2 कॉलमचा आपल्याला टेबल बनवून घेऊयात. चला. सो आपली फर्स्ट स्टेप झाली, टेबल क्रिएट करून झालाय, टेबल लिहून झालाय आपलं जशास तसं. आता सेकंड स्टेप आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी शब्दाची शेवट वाय पासून होते, लक्षात ठेवायचे. म्हणजे फ्रिक्वेन्सी हा डेटा वाय ऍक्सिस वर येणार आहे आणि ऑब्विसली क्लास डेटा एक्स ऍक्सिस वर येणार आहे. चला आता ग्राफ पेपर कडे जाऊयात आणि ग्राफ पेपर हा डेटा टाकून आपण डायरेक्ट हिस्टोग्राम क्रिएट करूयात. चला. आता हा माझ्या समोर एक ग्राफ पेपर आहे. आपल्या उत्तरपत्रिकेत जनरली हा डाव्या बाजूला असतो. तर चला आपण एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करून घेऊयात. वाय ऍक्सिस ड्रॉ केली आणि ही आहे माझी एक्स ऍक्सिस. तर चला, दिस इज आवर वाय ऍक्सिस, दिस इज एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वर आपला क्लास येत असतो, वाय ऍक्सिस वर आपली फ्रिक्वेन्सी येत असते. तर लिहून घेऊयात लगेच. फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी येणार इथे. तर चला आता आपण ग्राफ पूर्ण करूयात. ग्राफ कंप्लीट करण्यापूर्वी सुरुवातीला आपलं स्केल ठरवावी लागते. स्केल. सो ऑन एक्स ऍक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल्स टू, आता इथे बघा 1 सेंटीमीटर आपला काय करायचंय, आपला जो क्लास आहे, क्लास रेंज काय 10 ते 15, म्हणजे किती ₹1000चा गॅप आहे? ₹5000. सो आपण लिहिणार आहोत 1 सेंटीमीटर इक्वल्स टू ₹5000, and on y-axis 1 सेंटीमीटर इक्वल्स टू आपण घेणार आहोत 10 फॅमिलीज. तर चला आता इथे आपण क्लासेस लिहूयात एक्स ऍक्सिस वर. तर सुरुवातीला येईल, सुरुवातीची क्लास रेंज आहे, इथे येईल 10, इथे येईल 15, 10 to 15, नंतर 15 to 20, 20 to 25, इथे पुढे 25 to 30, 30 to 35. असे हे आपल्याकडे किती क्लास आहेत? 5 क्लास आहेत. आणि इकडे बघा, वन मोर थिंग, इथं 0 असतो. ओ ओरिजिन 0,0, एक्स 0 ते 10 याच्यामध्ये काहीच नाहीये. तर आपण काय करतो, इथं क्रिंक मार्क लिहितो, सो दॅट की मध्ये 0 ते 10 याच्या दरम्यान काहीच नाहीये. तर चला, क्लासेस लिहिलेत. फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी आपण स्केलवर काय गृहीत धरली आहे की 1 सेंटीमीटर इक्वल्स टू 10 फॅमिलीज. तर इथं 1 सेंटीमीटरला 10, 20, 30, 40, 50
आणि आपल्या टेबलमध्ये आपण बघू शकतो मॅक्झिमम आहे 60. तर 60. तर चला आपण टेबल लिहायला कम्प्लीट करूया. टेबलवरून हा ग्राफ कम्प्लीट करूयात. चला, तर पहिला जो आपला क्लास आहे 10 ते 15, याची फ्रिक्वेन्सी आहे 30. तर चला एक रेक्टँगल असं बनवायचं आहे आपल्याला. हा आपला एक रेक्टँगल कम्प्लीट झालाय. तुम्ही पट्टीने व्यवस्थित करायचं. माझ्याकडे टूल आहे त्याच्यामुळे मला ते करता येते. एक्झॅक्टली माप घ्यायचंय, 30 पर्यंत जायचंय. पुढचा क्लास आहे 15 to 20. याची फ्रिक्वेन्सी आहे किती? 50. 50 कुठेतरी इथे येते, बरोबर. तर मग मी काय करतो, इथे रेक्टँगल टूल आहे. तर हा एक माझा 15 to 20 क्लासचा फ्रिक्वेन्सी 50. माझा एक दुसरा रेक्टँगल कम्प्लीट झालाय. पुढे 20 to 25 ह्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 60. तर 60 पर्यंत जायचं आहे आपल्याला. 60. तर हा एक माझा क्लास 20 to 25 ची फ्रिक्वेन्सी 60 झाली. आता चौथा क्लास आहे 25 to 30. याची फ्रिक्वेन्सी आहे 55. तर 1 सेंटीमीटर वॉज इक्वल्स टू 10 फॅमिलीज. तर 5 सेंटीमीटर वाय ऍक्सिस वर म्हणजे 50 फॅमिलीज. 1 सेंटीमीटर दर 10 फॅमिली आहेत, तर 0.5 त्याच्या अर्ध हे 5 फॅमिलीज असतील. तर 55 फॅमिलीज पर्यंत जाण्यासाठी मला 5.5 सेंटीमीटर वर मार्किंग करावी लागेल. ती मी ऑलरेडी केलेली आहे, तर 55 म्हणून. तर चला हा आपण रेक्टँगल कम्प्लीट करूयात. तुम्ही पट्टीने करायचं हे. हा मी माझ्याकडे मार्किंग करून ठेवली आणि रेक्टँगल टूल आहे माझ्याकडे. तर हा माझा एक रेक्टँगल कम्प्लीट झालाय. चला, आपल्याकडे पाचवा क्लास आहे आपल्याकडे 30 to 35. याची फ्रिक्वेन्सी आहे 15. ती पण आपण मार्किंग करून घेऊयात आपल्या ग्राफ पेपरवर. शेवटचा क्लास आहे. आपला शेवटचा क्लास आहे 30 to 35. याची फ्रिक्वेन्सी आपण बघितलं तर ती येते 15. तर 1.5 सेंटीमीटर ऑन वाय ऍक्सिस मी मार्किंग करून ठेवली. तर मी व्यवस्थित रेक्टँगल काढून घेतो. तुम्ही पट्टीने करायचं. हा माझा रेक्टँगल पाचवा कम्प्लीट झालेला. सो दिस इज हाऊ आवर फायनल आन्सर वुड लुक लाईक. द ग्राफ, द हिस्टोग्राम. काही शंका असल्यास खाली कमेंटमध्ये विचारा. आय होप यू अंडरस्टूड इट. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. बाय बाय. टेक केअर.